डायलॉग तुम्ही कधी ऐकलाय का? एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू. ऐकलंय? तो रमेश बाबू सांगत नाही तुम्हाला, मी सांगते. एक चुटकी सिंदूर की कीमत भांडे घासना होता है. एक चुटकी सिंदूर की कीमत झाड़ू पोछा मारना होता है. एक चुटकी सिंदूर की कीमत लेकरान के शेंबुड़ पुछना होता है. एक चुटकी सिंदूर की कीमत राजकुमारी से कामवाली बाई बना देता है. एक चुटकी सिंदूर. म्हणून त्यांच्या जीवनात एवढे बदलाव आले, तुमच्या जीवनात का? आधी म्हणत होते सासरवाडी ना तुम्ही किती दिवस राहता? पुरुष वर्ग सासरवाडी कळते? कळते? हा, किती दिवस राहता? एक दिवस. हा वा. आता माता मावल्यानं तुम्ही सांगा, सासरवाडीला किती दिवस राहता? सासरवाडी हा ते बिना लग्नाच्या बोलायला तुम्ही बोला ना. किती दिवस राहता? एक महिना. आयुष्य जोरदार टाळ्या वाजवा माता मावल्या. लक्षात सगळ्यांनी घ्यायचा माझा विषय काय. विषयांतर झालं नाही पाहिजे. माझा बोलण्याचा विषय लक्षात घ्या. त्यांचं तुमच्याबद्दल किती बलिदान आहे, किती समर्पण भावना आहे. तुम्ही सासरवाडीला राहता एक दिवस, त्यांनी राहतात आयुष्यभर. आणि एक दिवस विचार करा, आयुष्य जातं तुमचं पुरुष मंडळीचं, पण तुमच्या मनामध्ये तुमच्या घरच्या बद्दल जी भावना आहे ती त्यांच्या घरच्या बद्दल कधी निर्माण होते का? कुणी जर म्हणत असेल हो माझ्या मनात झाली तर हात वर करून सांगा, कोणी जाऊन सासरवाडीला भांडे घासले? असो झाकली मुठ 1.25 लाखाची. हा, कुणीही अहो घर जावई असला तरी सासरवाडीला भांडे घासत नाही. या उलट आमचा माता मावल्या बघा, लग्न करून येतात, हाताचं काकण सुटत नाही, पण तुमच्या घराला त्यांच्या स्वतःच्या घरच्या पेक्षाही चांगल्या प्रकारे सांभाळतात. ज्या महिलेनं तिच्या माहेरी कधी काम केलं नाही ना, मायबापांच्या घरी कधी काम केलं नाही ना, ती तुमच्या घरी येऊन काम करायला लागते. बरोबर? आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पुरुष वर्ग मला सांगायचंय, समजा तुम्हाला मी इथून, आता माझं गाव फार लांब आहे, इथून जवळपास 300-400 किलोमीटर लांब आहे. मी इथून तुम्हाला माझ्या गावी घेऊन गेली वाजत गाजत बँड बाजा, तिथं येऊन जर तुम्हाला सगळ्यांना झाडझूड भांडे करायला लावले तर तुम्ही पळून येता का नाही? येता ना? हा. या उलट बघा, तुम्ही त्या माता मावल्यांना किती आनंदानं तुमच्या घरी आणता. गोऱ्या गोऱ्या गालावरी सोडली लाजची लाली, गपोरी नवरी आली, अजून आए हम बाराती बारात लेके जाएंगे तुझे भी अपने साथ लेके. अजून हे माझं स्वतःचं क्रिएशन आहे. पुरुषांच्या मनातल्या भावना तिच्या पत्नीबद्दल काय ऐका. बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है, महबूब को मत बताना उसको भांडे घासने को ले जा रहा है. सांगलं तर महबूब अर्ध्या वाटातून पळून जाईल. आधी तर काय बाबा, फोन घे, रिचार्ज घे, महिन्याचं संपू नको, लागल तेवढं घे. आणि लग्न झालं काय गरज आहे, माझं हॉटस्पॉट घे की. रिचार्ज थोडं महाग झालेलं आहे. आणि एवढ्या आनंदाने त्यांना घरी नेता आणि घरी नेऊन भांडे झाडझूड करायला होता. तरी सुद्धा त्या माता मावल्या कधीच तुम्हाला काहीच बोलत नाही. कारण त्या माता मावल्यांचा, एका पत्नीचा सगळा आनंद कुठं असतो? तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर जर आनंद असेल, यापेक्षा आनंदाची गोष्ट तिच्या पत्नीसाठी दुसरी कोणती नाही. म्हणून त्या माता मावल्यानं मला सांगा, तुमच्या कपाळाला कुंकू कुणाच्या नावाचं आहे? माझ्या कपाळाला कुंकू कुणाच्या नावाचं आहे? मालकाच्या. पायात जोडवं, हातात बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र,
बरं एवढं करून आपण पाया पडतो, आपल्याला आशीर्वाद काय देतात? सौभाग्यवती भव. आशीर्वाद कोणाच्या नावचा आहे? आणि यांना विचार बरं तुमच्या नावचं त्यांच्याकडे काय आहे ते? एकही गोष्ट नाही. पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम रतन धन लग्न झालेले कोण कोण आहेत? हातवर करा बरं. सगळे ब्रह्मचारीच आहे का तुम्ही? सगळे ब्रह्मचारी आहेत? बोला ना माता मावल्यानो. कंपड्याला कुंकू काय माझ्या नावाचं लावलं का? इकडे पुरुष वर्ग लग्न झालेलं कोण आहे? खाली वरी खाली वरी. जणू काय मी विचारले आतंकवादी कोण आहे. अशा प्रकारे असो. बिना लग्नाचे कोण आहेत? बघा बिना लग्नाचे बिनधास्त असतात, आनंदाने सांगू शकतात माझं झालं. हा म्हणजे मी काय मुलगी शोधून देणार नाही, तुम्हाला मुलगा शोधून देणार आहे. माझा बोलण्याचा विषय काय की लग्न झालेले किंवा बिना लग्नाचे इथं संसारामध्ये राहणारे कोण सुखी? हातवर करा बरं. हा इथं कसे राजा दुखिया, प्रजा दुखिया, जो देखे सो दुखिया. बाबा बरं एवढं दुःख आहे तरी सुद्धा आपल्याच्यानं संसार सुटत नाही. म्हणून महाराज म्हणतात हे संसार जरी दुःख बांधवली आहे, संसार इथं सुखाचा विचार नाही कुठे, पण तरी सुद्धा आपल्याच्यानं एवढा दुःखमय असून सुद्धा संसार सुटत नाही. आणि हा संसारच मूळ कारण आहे की ते आपल्याला भक्ती सुद्धा करू देत नाही. विठ्ठल विठ्ठल. आधी संकल्पावी माझ्या संसाराची. याचा अर्थ सगळं संसार सोडा तिकडच देवाकडे लागा असं आहे का? नाही. संत म्हणतात या संसारामध्ये राहा, पण नियम काय? संसारी असावे, आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. हे बघा कधी चिकू खाल्लं का तुम्ही? चिकू खाल्लं ना? हा चिकूच्या फळासारखं संसारामध्ये राहा म्हणतात. जसं चिकूची बी आहे, चिकूला फोडायचे, ती बी त्या पूर्ण मधामध्ये राहते, पण तरी सुद्धा त्या बीला त्या चिकूचा थोडाही मधा रस लागत नाही. पण आपण कशासारखे संसारात राहतो? आंब्याच्या कोळीसारखे. जिला प्रश्न काय सोड्यानं जरी घासलं धोते जाओ धो तरी सुद्धा तिच्यातून रस पूर्ण निघणार नाही, थोडस तरी बाकी राहणार. अशा प्रकारे आपण संसारात राहतो. संत म्हणतात तुम्ही या संसारामध्ये राहू नका असा विषय नाही, पण त्या संसारात राहता राहता त्या भगवंताचा विसर पडू देऊ नका. विठ्ठल विठ्ठल. आणि महत्वाचा विषय म्हणजे ज्या संसारासाठी आपण भगवंताला विसरत आहोत तो संसार आपला थोडा तरी कामी येईल का? संत म्हणतात नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे.
चला प्राण्या माझे माझे म्हणून. शेवटी एकल्यालाच जायचं आहे, सोबत कोणी येणार नाही. खाली हात आया मंदा, खाली हात जाएगा, खाली हात जाएगा, 2 दिन की जिंदगी, 2 दिन का मेला, 2 दिन की जिंदगी, 2 दिन का मेला, 2 दिन की जिंदगी हो, 2 दिन का मेला, 2 दिन की जिंदगी, 2 दिन का खाली हाथ आया बंदा खाली हाथ जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. म्हणून इथं आपण रिकाम्याच हाताने आलो होतो आणि रिकाम्याच हाताने जाणार. पण आपला विषय काय चालू होता की आपल्या सोबत तिकडं कुणी येणार नाही. कारण हा जो संसार आहे दिसताना आपला असणारी सगळा स्वार्थाचा बाजार आहे. एक उदाहरण तुम्हाला देते बघा मी. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीची आठवण येऊ नये म्हणून तो व्यक्ती ज्या गादीवर झोपला ना ती गादी फेकून देतात किंवा फुगून देतात. त्या व्यक्तीचे कपडे सुद्धा फेकून देतात किंवा फुगून देतात. पण कोणतरी असं म्हणतं का हा व्यक्ती मेलाय आणि या व्यक्तीनं फार पैसा कमावला, त्या पैशाच्या बंडलकडे तावपाव मला त्या व्यक्तीची आठवण यायली, थोडे पैशाचे बंडल फेका किंवा फुका. कुणीतरी म्हणतं का? त्याच्यासाठी भांडणी लागतात. ते म्हणते माझं ते माझं माझं. कुणीतरी असं म्हणतं का त्याने फार महागडी गाडी घेतली, 25-30 लाखाची गाडी आहे आणि त्या गाडीकडे पाहू मला त्या व्यक्तीची आठवण यायली, ती गाडी फुका किंवा फेका. कोणीतरी म्हणतं का नाही ती गाडी माझ्या ईशाला येते का तुझ्या ईशाला येते. या गोष्टीसाठी भांडणी चालू असतात. फक्त फेकल्या किंवा फुकल्या त्याच गोष्टी जातात ज्याचं त्यांना काही काम नाही. म्हणून म्हणतात हे जे संसार आहे इथं लोकांचं वागणं कसं झालेलं आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाम आहे, की जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाम आहे, नाहीतर आपल्या सर्वांना दुरूनच राम राम आहे. इथं कुणीच कुणाचं नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून म्हणतात की ज्या संसारासाठी आपण भगवंताला विसरत आहोत तो संसार आपल्या कामी येणार नाही. म्हणून भक्ती करताना तुम्ही पूर्ण संसार सोडून द्या असं नाही, त्या संसारात राहता राहता भक्ती करा. कशा प्रकारची भक्ती करा तर तुम्हाला मी 2 मिनिटांमध्ये खरी खुरी भक्ती सांगून देते. संत म्हणतात खरी भक्ती भगवंताला आवडणारी भक्ती कोणते, आवडी देवासी तो एका प्रकारे नामाचा उच्चार रात्रंदिवस. भगवंताला भक्तीचा कोणता प्रकार आवडतो तर नामाचा उच्चार रात्रंदिवस करणे हाच भक्तीचा प्रकार भगवंताला सुद्धा आवडतो. त्या नामाची ताकद काय हो, राम म्हणता रामची होईजे पदे बैसोनी पदे होईजे. या नामाचा महिमा काय की नाव जर मनापासून घेतलं त्या भगवंताच्या रूपामध्ये आपण स्वतः सुद्धा विलीन होणार. किंवा ताकद किती आहे, चोहुवे निदान सही शास्त्रकारांना 18 पुराण हरीशी गाती, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण या सगळ्यांचं सार काय, एक हरिनाम. एवढी ताकद या नामाची आहे. कोणतं कष्ट घ्यायची गरज नाही. न लगती सायास जावे वनांतरा सुख येतो घरा नारायण. घर बसल्या भगवंत येतात, करायचं काय काही नाही. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा कोणताही एक मंत्र घ्या. म्हणतात ना जग में सुंदर हे 2 नाम चाहे कृष्ण कहो या राम. किती सुंदर नाम आहे राम, एवढं सुंदर. ज्यांना भेटलं आमच्या संत मीराबाई म्हणतात राम म्हणा कृष्ण म्हणा कृष्ण म्हणा. ज्यांना राम वाटत नाही आवडत नाही त्यांना कृष्ण आवडत नाही त्यांनी विठ्ठल म्हणा. इतरत्र जे आपण हे माझं ते माझं म्हणत फिरतो त्यापेक्षा म्हणा विठ्ठल माझा 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 माझा
आता सुंदर असं पगवाज वादन जोरदार काय. म्हणून इतरत्र राम म्हणा, कृष्ण म्हणा, हरी म्हणा, विठ्ठल म्हणा, केशवा म्हणा. अहो किती गोड नाम आहे. केशवा माधवा, केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. एवढा गोडवा त्या भगवंताच्या नामामध्ये. मग राम म्हणा, कृष्ण म्हणा, हरी म्हणा, विठ्ठल म्हणा, केशवा म्हणा, जे नाम येते ते म्हणा, पण म्हणा. म्हणून म्हणतात की अशा प्रकारे एवढं सोपं आहे भक्ती. बसल्या ठिकाणी ठाईचं बैसोनी करा एकच येतं आवड्यानंतर आळवा. त्या भगवंताला आळवा एवढं सोपे. बैसलिया ठाई म्हणतात राम राम काय होय श्रम ऐशी सांगा. अहो बसल्या ठिकाणी तुम्ही भगवंताचं नाम घ्या. तुम्हाला काहीतरी श्रम लागतं का? बोला बरं. राम म्हणा, राम राम. एक भाकर तरी जिरली का आपली? नाही. म्हणजे किती सोपे. सहजासहजी कुणी घेऊ शकतं, पण आपण घेतो का? नाही. बसल्या ठिकाणी समजा 4-5 जणी माता मावलं ना आपण बसलो, आपल्या देवाच्या नामाच्या गोष्टी चालतात का? बोला ना. नाही नाही. बरं समाज पुढं कसा जाईल याच्या गोष्टी चालतात का? नाही. बरं कोणाच्या लेकरानं किती चांगलं काम केलं याच्या गोष्टी चालतात का? तुमच्या लेकराला तुम्हाला काय बनवायचं याच्या गोष्टी चालतात का? नाही. आपल्या गोष्टी काय चालतात? एकदम पदर घेऊन हळूच एकमेकीच्या कानामध्ये दुसरी लगेच विचारते गावामधून काही बातमी आणली का? आणि तिसरी म्हणते लई भयानक आणली बातमी. आणि चौथी सांगते थांब मी सांगतो काय, शेजाऱ्याची गेली की पुढची म्हणते मला अंदाज आला होता. आलोय का? कोणासोबत गेले? आणि सावी तिला उत्तर देते तुला अंदाज आला होता ना, मग तू जेव्हा लोकांच्या घरामध्ये बघायचे तेव्हा तुझाच पोरगा घेऊन गेला. हे प्रत्यक्ष जीवनात घडणाऱ्या घटना आहेत. जेव्हा आपण आपल्या घरात कमी लोकांच्या घरात जास्त लक्ष ठेवतो ना, आपल्या घरातलं लेकरू गेलं आपल्याला लोकांकडून कळतं. ते म्हणते गेला की, हे म्हणते कोणाच, ती म्हणते तुझंच. कुठं म्हणजे काय झालंय, आपलं लेकरू काय करते याचा आपल्याला भान नाही, पण लोकांच्या घरात फटीतून पाहण्यामध्ये आपल्याला जास्त आनंद आहे की लोकांचे लेकरं काय करतात. म्हणून म्हणतात की लोकांचं लेकरू काय करते त्याचे अवगुण मोजण्यापेक्षा आपलं लेकरू काय करते याकडे लक्ष द्या. आपली लेकरं वाईट वळणावर कधीच जाणार नाही. म्हणून आपली आपण करा सोडवणं, लोक काय करतात याच्याकडे लक्ष देऊ नका. म्हणून संत म्हणतात अनंत वाचाळ बरळती बरळ तया कैसिनी गोपाळ पावरी. असं अनंत बरळत राहणारा सुद्धा भगवंत पावत नाहीत. अहो तुका म्हणे अशी थोर हानी केली करता टवळे जन्म गेला. नुसतं टिंगल टवळ्या करण्यामध्ये आपण आपलं अख्खं जीवन बर्बाद करतो, आयुष्य बर्बाद करतो, आयुष्य व्यर्थ घालतोय. पण भगवंताचं नाम घेण्यामध्ये थोडा वेळ घालत नाही. म्हणून संत सांगतात जास्त काही करायची गरज नाही, कारण हे कलियुग आहे. इथं साधारण तंबाखू चुना सोड म्हणतात तर सोडणं कोणाला सुटत नाही. संसार सोडण्याची फार वेळ दुसरी गोष्ट राहिली. म्हणून संत म्हणतात एकच काम करा, तुम्ही अशा प्रकारची भक्ती करा. आणि ही भक्ती करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणती? संकल्पावी माया संसाराची. आणि संसार आपल्याला खरी भक्ती करू देत नाही. म्हणूनच संत म्हणतात ह्याची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची. आणि ही भक्ती करताना त्या भगवंतावर विश्वास ठेवा की तो भगवंत आपल्यासोबत काहीच वाईट होऊ देणार नाही. जे काय दिले त्यामध्ये समाधान ठेवा की ठेविले आनंदी तैसीची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. अभंगाचे दुसरं चरण. आनंद
असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे ह्याची थोडं भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. पण ही भक्ती करताना कशा प्रकारे आपल्या भक्तीवर विश्वास ठेवा, आपल्या भगवंतावर विश्वास ठेवा की जे काही भगवंत करतोय ते आपल्या चांगल्यासाठीच करतोय. आणि हा विचार मनामध्ये ठेवून समाधान ठेवा. चित्तामध्ये समाधान असू द्या की ठेविले अनंती तैसीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. मनामध्ये त्या भगवंतावर विश्वास ठेवा आणि मनामध्ये समाधान ठेवा की तो भगवंत आपल्यासोबत कधीच काही वाईट होऊ देणार नाही. पण जर आपण कर्म चांगली केले आणि आपलं कार्य चांगलं असेल तर, आणि त्या भगवंतावर चांगली आपली भक्ती असेल तर, विठ्ठल विठ्ठल त्या भगवंतावर विश्वास कशा प्रकारे पाहिजे. एक दृष्टांत तुम्हाला सांगते बघा की आपला एखाद्या आमदार खासदारासोबत जरी ओळख असली ना, माणूस एवढा उडतो माझी ओळख त्यांच्यासोबत आहे म्हणतात. विचार करा, ज्याची ओळख भगवंतासोबत झाली त्याने किती उडावं. म्हणून ओळख करायची असेल तर त्या भगवंतासोबत करा. एक व्यक्ती होता, तो भगवत भक्त होता, नेहमी भगवंताचं नामस्मरण करत राहायचा. त्याचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर त्यांनी थोडं बर्फाळ प्रदेशामध्ये जिथे बर्फ असतो तिकडे फिरायला गेले. भगवंतावर विश्वास कशा प्रकारे पाहिजे लक्षात घ्या. ते बर्फाळ प्रदेशामध्ये फिरायला गेले जिथे बर्फ पडतो. आणि फिरायला गेल्यानंतर तिथं फार मोठं वादळ आलं आणि ती दोघं नवरा बायको पती पत्नी त्या बर्फाळ प्रदेशामध्ये फसली. आणि जो मुलगा होता त्याचा भगवंतावर फार विश्वास होता आणि म्हणून त्याला कशाची भीती वाटत नव्हती. पण जी मुलगी होती ती फार घाबरत होती, तिला रडू यायलंय, घाबरायली. आणि घाबरता घाबरता तिचं लक्ष अचानक तिच्या पतीकडे गेलं आणि ती आपल्या नवऱ्याला म्हणू लागली, अहो आपण या एवढ्या तुफान वादळामध्ये एवढी थंडी आहे इथं अडकलोय, आज मरतो का वाचतो असं झालंय आणि तरी सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर थोडी सुद्धा भीती नाही. तुम्हाला जगण्याची इच्छा नाही का? तुम्हाला अजिबात काही कळत नाही आपल्यासोबत काय झालंय? बोला ना, का भीती वाटत नाहीये? त्यावर तो म्हणाला, अरे शांत राहा बाई, आपल्याला जर न्यायचं असेल देवाला वरी किती रडलो पडलो तरी थांबू शकणार नाही, आणि ठेवायचं असेल किती जातो म्हटलं तरी जाऊ शकणार. काही काही जण बघा ना वाट पाहतात मी कधी जाणार, पण त्यांना मृत्यू येत नाही. आणि काही काही जणांचं कळत सुद्धा नाही, आताच होता ना आताच नव्हता असं होतं. अशा प्रकारे जे व्हायचं ते तर होणारच आहे, फक्त आपण मनामध्ये समाधान ठेवायचे. म्हणून ती तरी सुद्धा त्याची पत्नी फार घाबरत होती. त्याने एक चाकू काढला आणि त्याच्या पत्नीच्या गळ्यावर ठेवला. तिला म्हणाला गप. आता हे म्हणाली का हो असं का करत आहात? आता तो म्हणाला, का ग तुला भीती वाटत नाही का? मी चाकू धारदार चाकू तुझ्या गळ्यावर ठेवलाय. ती म्हणाली, तुमच्याशी कशाची भीती? माझं तुमच्यावर एवढं प्रेम आहे, मला विश्वास आहे तुम्ही माझ्यावर सोबत काही चुकीचं करणार नाही, आणि तुमचं माझ्यावर एवढं प्रेम आहे की तुम्ही माझला काही करू शकत नाही, आणि म्हणून मला तुम्ही चाकू ठेवला काय आणि काही केलं काय मला तुमची भीती वाटणार नाही. यावर तो व्यक्ती म्हणाला, तुम्हाला म्हणाली ना तुमच्या चेहऱ्यावर का भीती वाटत नाहीये? याचं उत्तर ऐक. म्हणाला की मी तुझा संसारिक पती आहे आणि एवढा तुझा माझ्यावर विश्वास आहे की मी तुझ्यासोबत काही वाईट करणार नाही. विचार कर, मी ज्याची भक्ती करतो तो सगळ्या भगवंत जगाचा पती आहे, त्याच्यावर माझा विश्वास आहे म्हणून तो माझ्यासोबत काही वाईट करू शकणार नाही. अशा प्रकारे विश्वास जो आहे त्या भगवंतावर ठेवायला पाहिजे. ठेविले अनंती तैसेची राहावे, चित्ते सुद्यावे समाधान. मनामध्ये समाधान ठेवून विठ्ठल विठ्ठल
पण एक गोष्ट नाही, ती म्हणजे समाधान. आणि समाधान नसल्यामुळं आहे त्या गोष्टीचा सुद्धा आनंद आपण घेऊ शकत नाही. ज्याच्याकडं घरदार आहे, सगळं चांगलं आहे, तो आपल्या श्रीमंत मित्राला पाहतो की त्याच्याकडं किती चांगलं आहे, आणि ज्याच्याकडं जास्त आहे तो त्याच्यापेक्षा श्रीमंताकडे पाहतो की त्याच्याकडे किती जास्त आहे. म्हणजे विचार करा, आपल्याला महत्वाची गोष्ट भगवंतांनी दिलेली आहे, ते म्हणजे 2 डोळे, 2 हात, 2 पाय, बोलायला तोंड दिलेलं आहे. यापेक्षा अजून कुणाला जास्त पाहिजे का? नाही. हे ज्यांच्याकडे नाही त्यांना किंमत विचारा घ्या. आपल्याला आहे, आपल्याला कळत नाही म्हणून म्हणतात ठेविल्यानं ती तशी राहायची, ते सुद्धा ते समाधान. आता समाधान का ठेवायचं? तर संत म्हणतात वाहिला उद्वेग दुःखाची केवळ ऐकलं तरी अंगातलं रक्त सळसळ करतं. त्यांचं व्यक्तिमत्व किती महान आहे. म्हणून आपल्या लेकरांना संस्कार द्यायचे असतील तर आदर्श छत्रपती शिवरायांचे, आदर्श छत्रपती संभाजी महाराजांचे त्यांच्या डोळ्यासमोर उभे करा, तेव्हाच आपली लेकरं चांगली घडतील. नाहीतर आपल्या लेकरांना आजकाल संगत वाईट झालेली आहे, संगत ही परमार्थाची राहिली नाही. त्यामध्ये मला अभिमान वाटतो आपल्या गावाचा, की आपल्या गावामध्ये एवढा चांगला भव्य दिव्य असा सप्ताह उभं करण्याचं काम सर्व युवा मंडळींनी केलेलं आहे. जोरदार करा सर्व युवा मंडळींसाठी. आणि ही जी युवा मंडळी पुढे आलेली आहेत, मला कौतुक वाटतं तुमच्या मायबापांचं सुद्धा. म्हणतात ना आपुलिये हिता जो से जागता, धन्य माता पिता तयाची. जर युवा मंडळ तुम्ही आपल्या हिताविषयी दक्ष आणि जागरूक असाल, याची सारी धन्यता कुणाला मिळते? मात्या आणि पित्यांना. कारण लेकरं घडवण्याचं काम कोण करत असतं? माता आणि पिता. तुम्ही बघा, तुमच्या लेकरांपुढं दारू पिया, तुमच्या लेकरांपुढं जर तुम्ही तंबाखू खात असाल, तुमच्या लेकरांना संस्कार कोणते पडायले? दारूचे आणि तंबाखाचे. म्हणून विनंती आहे मला माझी सर्वांना की कुणाला जर व्यसन असेल तर ते व्यसन इथंच सोडून द्या. व्यसन कुणी करू नका. अहो विचार करा, त्या माता माऊल्या तुमच्यासाठी उपवास धरू धरू मरायल्या, आणि आपण पुढी तंबाखू दारू पिऊ पिऊ मरायलोय. त्यांचं किती आपल्याबद्दल बलिदान आहे. एक विचार करा, मला सांगा, आई जेव्हा वाढ, नंतर पत्नीला म्हणतात जेव्हा वाढ. असं नाही की तुमचं त्यांच्याबद्दल काही कामच नाही, तुमचंही खूप आहे. पण माझा बोलण्याचा विषय काय की एवढं सारं त्यांनी तुमच्यासाठी करतात. म्हणजे त्यांनी महिलांनी आवडलं तर लक्षात घ्या, महिला तुमच्यासाठी त्यांचं घर सोडतात, त्यांच्या आई वडील सोडतात, त्यांचं गाव सोडतात, त्यांचं स्वप्न सोडतात, त्यांचा सगळा आनंद सोडतात, ते फक्त तुमच्यासाठी. मग एक महिला, तुमची पत्नी, तुमची आई, तुमची बहीण तुमच्यासाठी हे सगळं सोडू शकत असेल, तुम्हाला तुमच्या पत्नीसाठी साधं एक व्यसन सुटत नाही का? म्हणून पटलं तर बघा, हे सोडा, आणि हे सोडण्याआधी याची मित्रता सोडाव. आपल्याकडं मित्र लय भारी आहेत. ते म्हणतात ना संगत परमार्थाची ठेवा. मित्र 2 प्रकारचे. मित्र बर्बाद करण्याचंच काम करत नाहीत बरं का, मित्रता ही चांगली करायला पाहिजे. पण म्हणतात ना, कोण कहता है दोस्ती बर्बाद करती है? अरे कौन कहता है दोस्ती बर्बाद करती है? निभाने वाला अच्छा हो तो दुनिया भी याद करती है. फक्त तसं निभावणारा मित्र आपल्याकडं पाहिजे. मग आपल्या लेकरांना संगत ही परमार्थाची ठेवा, म्हणजे लेकरं कधीच वाईट वळणार जाणार नाही. आपल्या लेकरांकडे मित्र कोणती झाली? तू पी, मी पितो, दोघं मिळून माली पियो. या प्रकारची जास्त मित्र आपल्याकडे झालेली आहेत. म्हणून चांगली संगत लेकरांची ठेवा, लेकरं वाईट वळणार जाणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणूनच अशी जर संगत तुम्ही लेकरांना चांगली ठेवली, लेकरांना कीर्तनामध्ये आणत जा. 2च शब्द का होईना लेकरांच्या कानावर चांगले पडू द्या, जेणेकरून आपली लेकरं चांगल्या मार्गावर लागली पाहिजे. म्हणून म्हणतात किती नंतर रडून फायदा नाही. वाहिला उद्वेग. आजकालच्या लेकरांची 2 ब्रीद वाक्य झाली. कोणती? हम दो हमारे दो, माँ बाप को फेक दो. अहो लेकरं कुत्री पाळली पण माय बापाला पोसना गेली. याचं कारण काय? संत सांगतात, तुका म्हणे माय बाप आहे अहो की देवाचीच रूप आहे. मायबाप हेच देवाचं रूप आहे, हे संतांनी आपल्याला सांगितलंय. पण हे लेकरांपुढं कधी येणार? जेव्हा
जेव्हा एक तर तुम्ही त्यांना सांगशाल किंवा कीर्तनामध्ये आणशाल ना, आपण त्यांना हे ज्ञान देतोय ना, कीर्तनामध्ये त्यांना आणतोय, सगळं त्यांना जे काय आहे त्यांच्या दिमागामध्ये बाहेरचं आपण भरतोय आणि त्याच्यामुळे आपली लेकरं वाईट वळणावर जात आहेत. म्हणून लेकरं जर चांगली पाहिजे असतील, लेकरांना कीर्तनामध्ये आणत राहा. लेकरांना होईल तेवढं मोबाईल पासून, टीव्ही पासून सुद्धा दूर ठेवा. त्यांना अभ्यासाची वेळ आहे, त्यांना अभ्यास करू द्या. नंतर रडून फायदा नाही. नंतर संत म्हणतात वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोग नेते फळ संचिताचे. हे जर तुम्ही नसाल, हे भगवंतानी तुमच्या नशिबात दिलेलं दुःख नाही, हे भोग नेते फळ संचिताचे, तुम्ही केलेल्या कर्माचं फळ आहे. म्हणून सगळ्यांनी लेकरांना चांगले संस्कार द्या. आणि एवढं करू नये तर काही जणांची लेकरं वाईट वळणावर जात असतील, ते स्वतःच्या संचित कर्माचे भोग म्हणा, विठ्ठल विठ्ठल करा आणि थांबा आणि भगवंताच्या चरणी तो सगळा जो संसार आहे वाहा. संत म्हणतात तुका मनी घालू तयावरी सर्व जो भार आहे तो त्या भगवंतावर टाका आणि सर्व संसार आहे तो त्या भगवंताच्या पायी वाहा. हा जरा पूर्णतः भावार्थ. माझा बोलण्याचा विषय हा जनजागृतीपर थोडक्यात असल्यामुळं मी बोलण्यातून अशा प्रकारे चिंतन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या बोलण्यातून कुणाचं मन दुखावं असा माझा अजिबात उद्देश नव्हता. म्हणून कुणाचं मन दुखलं असेल, बोलिली लेकुरे वेळी वाकुडी उत्तरे करा, क्षमा अपराध. महाराज तुम्ही सिद्ध आपलंच लेकरू म्हणून मला इथं क्षमा करायचंय. आजच्या कीर्तन रूपी सेवेला उपस्थित त्यांचं मला
सुंदर असे पखवाज वादक, नाव काय त्यांचं? संतोष महाराज. हरिभक्त परायण संतोष महाराज, ज्यांचं पखवाज ऐकून मनाला सुद्धा संतोष लाभले. जोरदार त्यांच्यासाठी टाळ. सुंदर असं पखवाज वादन त्यांनी केलेलं आहे. तथा हरिभक्त परायण सुभाष महाराज पंचा. सुभाष महाराज पांचाळ, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या. सुंदर असं पखवाज वादन त्यांनी सुद्धा केलेलं आहे. तथा हरिभक्त परायण ब्रह्मा महाराज, त्यांच्यासाठी सुद्धा त्यांची एक खासियत म्हणजे पूर्ण कीर्तन होईपर्यंत त्यांच्याकडे लक्ष ठेवलंय. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा कमी झाला नाही. जोरदार, माणसानं जीवन जगाव तर त्यांच्यासारखं जगाव. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा. तथा हरिभक्त परायण बळीराम महाराज, अजय महाराज. हरिभक्त परायण अजय महाराज, विष्णू महाराज. हरिभक्त परायण विष्णू महाराज, हरिभक्त परायण पांडुरंग महाराज, श्री गुरुजी बालासाहेब महाराज जवळेकर. हरिभक्त परायण बाळासाहेब महाराज तथा हरिभक्त परायण नारायण महाराज पोळ. नारायण महाराज. सर्वांसाठी तथा सर्वचे टाळ त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळा. आम्हाला लाभलेली उत्कृष्ट असे साऊंड सिस्टीम, जोरदार टाळ्या आमच्या ऑपरेटर दादासाठी सुद्धा. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आम्हाला पुरवलेली आहे. तथा ज्यांनी आज आम्हाला इथं बोलवलेलं आहे तसे आमचे श्री रंगनाथ बळीराम लहाने तथा सोपान रामभाऊ लहाने तथा नवनाथ गोरखनाथ लहाने आणि विशाल विशाल भाऊ शेषरावजी वैद्य या चौघांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. त्यांच्या सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. त्यांच्यामुळं फार चांगलं असं आपलं गाव मला पाहायला मिळालेलं आहे. ज्यांच्या मुखारबिंदामधून आपण शिवपुराण कथा ऐकत आहात अशा स्वाती दिदीजी, यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. तथा ज्ञानेश्वरी व्यासपीठ ज्यांच्याकडे आहे, हरिभक्त पारायण छत्रभुज महाराज, यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते. तथा आपले ही जी कीर्तनरूपी सेवा आहे हे सर्वांनी दोघांनी सुद्धा रेकॉर्ड केलेली आहे. आणि तुम्हाला हे कीर्तन पुन्हा कधी पाहायचं झालं तुम्ही सुद्धा दिसणार आहात बरं का माता मावल्यानं. त्यांनी सगळीकडे कॅमेरा फिरवला, तुम्ही तर फेमस होता आता. म्हणून ही कीर्तनरूपी सेवा पुन्हा तुम्हाला कुठं ऐकायची झाली तर आपल्या युट्यूब चॅनल व्हायरल कीर्तनकार तथा वारकरी तडका. वारकरी चटका, हा वारकरी चटका तथा व्हायरल कीर्तनकार या 2 युट्यूब चॅनलला जा, सबस्क्राईब करा. जेव्हा त्यांनी टाकतील, काही फिक्स डेट सांगू शकता का? परवाच्या रोजी तुम्हाला हे कीर्तन तिथं पाहायला मिळेल. त्याच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. सर्वांनी हात वर करायचे बसल्या ठिकाणी. आपलं कीर्तन झालेलं आहे. पण 22 जानेवारीला जे श्रीराम मंदिरामध्ये मूर्ती प्राणप्रतिष्ठा झालेली आहे ती त्यावेळेस मी तुमच्या गावामध्ये नव्हती. म्हणून आधी आपल्याला सर्व म्हणायची की प्रभू श्रीराम इथं येणार नाहीत. पण आपला विश्वास होता आणि आपण सर्वजण काय म्हणत होतो, हातवर राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम
जा